नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू म्हणजेच 2 जानेवारीचा रिव्ह्यू ऐकत आहात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. जीवा आणि काव्या कॅफेमध्ये गप्पा मारत असतात. जीवा म्हणत असतो ती व्हिडिओ बघून, माझी बायको किती फायर ब्रँड आहे. तेव्हा काव्या पण म्हणते, हो माझी ताई आहेच फायर ब्रँड. तेव्हा जीवा म्हणतो, हे मोठी भावंडं असतात ना, त्यांच्या लहान भावांवर जर काही संकट आलं ना तर असे रूप धारण करतात. माझा पारदादा पण तसंच होता. काही मुलं शाळेमध्ये मला त्रास देत होती, तेव्हा दादाने स्कूल सुटल्यानंतर त्याला बदडलं की विचारू नको. तेव्हा काव्या म्हणते, काय सांगतोस हे. तितक्यात तिथे सर्व्हिस गर्ल येते आणि ती म्हणते, थोडं हळू बोलाल का, बाकीच्यांना डिस्टर्ब होतंय. तेव्हा जीवा म्हणतो, हो सॉरी, बोलतो हळू बोलतो. परत त्यांच्या गप्पा सुरू होतात. जीवा म्हणतो, शांत शांत दिसणारा माझा दादा माझ्यासाठी लढतो, रागावतो, भिडतो, तेव्हा कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असा दिसतो तो. तेव्हा काव्या पटकन बोलते, मी पडली ना त्याच्या प्रेमात. लगेच जीवा बोलतो की तू माझ्यासमोर हे बोलते पण मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. मला उलट छान वाटतंय की तू दादाच्या प्रेमात पडली म्हणून. त्यानंतर तिथे परत सर्व्हिस गर्ल येते आणि ती म्हणते, सर तुमचं झालं असेल तर बिल देऊन तुम्ही येऊ शकतात. तेव्हा चक्क तिथून त्यांना हकलले जातं. तर ते बिल पे करतात आणि तिथून निघता परत बाहेर येऊन त्यांच्या गप्पा चालू असतात की आपल्याला जरी हकललं ना तरी पण आपण प्रयत्न सोडायचे नाही. त्यानंतर जीवाला काहीतरी आयडिया येते, तो काव्याला सांगतो, पण ते काही बोलणं आपल्याला ऐकवलं नाही, फक्त होठ हलवताना दाखवले. त्यानंतर त्यांना गुरुजींचे शब्द आठवतात, तुमच्या निर्णयाने या वर्षाचा शेवट जरी झाला तरी त्याला शेवट समजू नका, कदाचित ती नव्याची सुरुवात असेल. अजून ते जोमाने लागतात आणि म्हणतात, आता लग्नासाठी काही पण म्हणून हात मिळवणी करतात. त्यांच्या दोघांचं बोलणं खूप पॉझिटिव्ह दाखवले प्रेक्षकांनो. मला तर खूप भारी वाटलं, कारण पुढे आपल्याला छान बघायला मिळणार आहे असं लक्षात येते. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, नंदिनीला भेटायला आनंद निवासमधून चित्रा आलेली असते. तेव्हा नंदिनी तिच्यासाठी वेलची घातलेला चहा आणते. तेव्हा चित्रा म्हणते की सगळेच आलं घातलेला चहा करतात पण तुझा वेलची घातलेला चहा म्हणजे अप्रतिम असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्याला खूप आवडतो वेलची घातलेला चहा, म्हणून मी माझ्या काव्यासाठी तिला जे आवडेल ते सगळं करेल. मध्येच ती शांत होते आणि लगेच बोलते, सध्या माझा आनंद निवासला येणंच झालं नाही. चित्रा म्हणते, आत्ता तर तुला यावंच लागेल, माझं लग्न ठरलंय ना. हे ऐकून नंदिनी खूप खुश होते. लगेच चित्रासाठी साखर घेऊन येते आणि तिला म्हणते की हे घे, तोंड गोड कर. तेव्हा चित्रा म्हणते, ताई थोडी भीती पण वाटते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं भीती कसली, लग्न म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेव हां, लग्न एका दिवसाचं असतं पण संसार आयुष्यभराचा असतो. तेव्हा हे बोलणं ऐकून चित्रा म्हणते, तुझ्या आयुष्यात एवढं सगळं घडलं पण लग्नाबद्दल किती छान बोलते. तेव्हा नंदिनी म्हणते, लग्नाबद्दलचं माझं मत चांगलंच आहे गं, माझा राग फक्त एका व्यक्तीवर आहे, पूर्ण लग्न संस्थेवर नाही. त्यानंतर चित्रा म्हणते की माझ्या लग्नाला तू नक्की यायचे आणि जीवा दादाला पण बरोबर आणायचे. मला खात्री आहे की तोपर्यंत तुम्ही एकत्र याल. त्यानंतर चित्रा तिथून निघून जाते व नंदिनी नंतर स्वतःशीच बोलते की नाही चित्रा, मी आणि जीवा परत कधीच एकत्र येणार नाही. तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, जीवाने बॅग काढलेली असते, कपडे काढलेले असतात, सगळ्या कॉटवर पसारा दिसतो. तेव्हा तो नंदिनीच्या फोटोबरोबर बोलायला लागतो, काय चकाचक बाई, हे बघून तुला काय वाटलं असेल, तुझ्या लक्षात नाही आलं ना मी नेमकं काय करतोय. अगं कसं कळणार तुला, इथला सगळा कम्फर्ट सोडून मी तुझ्याकडे येतोय कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू नंदिनी. तर दुसरीकडे पण आपल्याला तेच बघायला मिळतं, काव्याने पण बॅग पॅक केलेली असते आणि म्हणते, उद्या मज्जा येणार आहे. देशमुख मी उद्या येते, तुमचं प्रेम तर मिळवेलच, त्याआधी मला त्या बिघडलेल्या सिनेमन कॉफीला आणि त्या काळ्या मांजरीला असं वटणीवर आणेल ना की सगळे बघतच राहाल. दुसरीकडे जीवाची पण बॅग भरून झालेली असते. जीवा नंदिनीच्या फोटोसोबत बोलत असतो की या नवीन वर्षात मी तुला नक्की या रूममध्ये आणेलच. तेवढ्यात तिथे मालिनी काकू आणि आशा दरवाजाजवळ उभे असतात. लगेच मालिनी काकू उहू करतात. तेवढ्यात जीवाचं लक्ष जातं. नंतर त्या मध्ये येतात, दोघी हसायला लागतात. तेव्हा जीवा म्हणतो, मी बोलून नाही तर करून दाखवेल. नंदिनी पण असंच बोलते ना. जीवा आशाला सांगतो की मी नसताना इथली कुठलीही वस्तू हलायला नको, हा रोलसुद्धा तसल्या तसंच राहिला पाहिजे, कारण जेव्हा नंदिनी येईल ना तर तिला ही सगळी रूम जशीच्या तशी दिसली पाहिजे.
तिला असं वाटलं पाहिजे की काही घडलंच नव्हतं. तेव्हा मालिनी काकू पण खूप इमोशनल होऊन त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, जीवा मला तुझा खूप अभिमान वाटतो, पण हे सगळं तू करतोस आहे ना, तेवढं पाहिजे तेवढं सोपं नाही आहे. पण तू हरू नकोस, खचू नकोस, कारण हा एक वसा आहे. उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस. कळतं आहे ना मी काय म्हणते ते? तेव्हा जीवा म्हणतो, हो आई. तिने काकूंचा हात हातात धरतो आणि म्हणतो, मी लहानपणी आजीकडून या श्रावणातल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहे, म्हणून मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. तेव्हा आशा लगेच म्हणते, जीवा दादाला ना आता कोणाचीच नजर नको लागायला. ते तिघही हसायला लागतात. त्यानंतर आपल्याला नंदिनी आणि काव्याचा सीन दाखवला आहे. काव्याची बॅग बघून नंदिनी म्हणते, तू कुठे चाललीस आहे का? तेव्हा काव्या म्हणते, हो ताई. असं म्हणतात ना, लग्न झालेल्या मुलीने जास्त दिवस माहेरी राहू नये, तेव्हा मी माझ्या सासरी चालली आहे. तेव्हा हे ऐकून नंदिनीला खूप आनंद होतो. ती म्हणते, आपल्या घरी? तितक्यात ती थांबते आणि म्हणते, देशमुखांच्या घरी? तेव्हा काव्या म्हणते, हो, आपल्या घरी चालली मी. तेव्हा नंदिनी म्हणते, मग तू तिथे जाणारच होती, मग या वस्तू उगाच दिल्या पार्थने माझ्याकडे. तेव्हा काव्या म्हणते, अगं तुझ्याकडे दिल्या का? ते माझ्याकडे पण देऊ शकले असते ना, मी पण तिथंच होती. तेव्हा नंदिनीच्या लक्षात येतं, तू कशी आली तिथे आणि पार्थ कसे आले? तेव्हा ती सांगते की सॉरी ताई, मी तुमचं दोघांचं बोलणं चोरून ऐकलं होतं आणि जीवाला पण मीच सांगितलं होतं, पण आमचा दोघांचा पण हेतू आमच्या पार्टनरला भेटायचा होता म्हणून. तू बघितलं ना, तुला भेटल्यानंतर जीवा किती खुश झाला होता, पण मला भेटता नाही आलं पार्थला. मी यायच्या आधी ते निघून गेले होते ना. तेव्हा नंदिनी म्हणते, तू परत जाते, मला आनंद आहे. तू पार्थला मिळवण्याचा प्रयत्न करते, माझा तुला फुल सपोर्ट आहे, पण जीवाबद्दल तू काही बोलू नको. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे ना ताई, आता काही मी बोलणारच नाही. आता जे करायचं ते जीवा करणार आहे, कारण जीवा बोलून नाही तर करून दाखवतो ना. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे? तर काव्या म्हणते, उद्या बघशीलच, आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे जीवा पार्थबरोबर बोलण्यासाठी आलेला असतो. तिथे मालिनी काकू पण असतात. तेव्हा जीवा पार्थला म्हणतो, मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. ते ऐकून पार्थ लगेच उठतो, पण जीवा परत त्याला बसवतो आणि म्हणतो की प्लीज ऐकून घे ना, खूप महत्त्वाचं आहे. मी उद्या नंदिनीकडे राहायला चाललो आहे 1 महिन्यासाठी, तिला कन्व्हिन्स करायला. तेव्हा पार्थ त्याच्याकडे बघतो, मालिनी काकूंकडे पण लगेच बघतो आणि परत म्हणतो, आणि तुला वाटतं त्या 1 महिन्यात कन्व्हिन्स होतील? तेव्हा जीवा म्हणतो, माहीत नाही, किती काळ लागेल मला माहीत नाही, पण जोपर्यंत ती कन्व्हिन्स होणार नाही तोपर्यंत मी तिथेच थांबेल. तेव्हा पार्थ म्हणतो, तू चाललाय म्हणजे तिथं काव्या पण असणार, आणि मला नाही वाटत की नंदिनीच्या मनाची तयारी झाली असेल की तुम्हाला दोघांना एकत्र बघण्याची. जीवा म्हणतो की ती वेळ आम्ही येऊच देणार नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, का? जीवा लगेच म्हणतो की यापुढे तुला आणि नंदिनीला त्रास होईल असं आम्ही काही करणार नाही आहे. तेव्हा पार्थ थोडा वेळ थांबतो आणि ठीक आहे म्हणून उठतो. तर जीवा लगेच त्याला पाठीमागून पकडतो आणि बडे भैया सॉरी म्हणून बोलतो. तर पार्थ लगेच त्याला ऑल द बेस्ट छोटे म्हणतो. तर हे ऐकून मालिनी काकूंना पण छान वाटतं, त्यांच्या चेहऱ्यावर पण छान स्माईल येते. तर पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं, काव्या देशमुखांच्या घरी आलेली असते आणि नेमकं पार्थ दरवाजा उघडतो. काव्या म्हणते, मला माझ्या पार्थ देशमुखांबरोबर राहायचं आहे. ही पिस्कारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणार म्हणून ओढणी उडवते आणि तिथून निघून जाते. तर सेम दुसरीकडे पण आपल्याला बघायला मिळतं, जीवा आलेला असतो आणि नंदिनी दरवाजा उघडते. तर जीवाने तोंडासमोर बॅग धरलेली असते आणि तो बोलतो, बस झाला हा लपंडाव, तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. म्हणून हा भाग इथेच संपतो. तर उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागात. तर तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला? तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.